अमरावती महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 रहाटगाव परिसरातील संबोधी कॉलनीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या प्रश्नांवर सिटी न्यूजने घेतलेली दखल अखेर रंगत आली आहे। नमस्कार, मी रहाटगाव संबोधिनी कॉलनी येथे राहते। 20 वर्ष झाले आमचा रोड झाला नव्हता। आता 20 वर्ष आम्ही आमदार खासदारकडे खूपदा गेलो तरी पण आमचा रोड बनलाच नव्हता। आता आम्हाला आमची जेव्हा न्यूज सिटी न्यूजला दिल्या गेली रोडची, तेव्हा मग कुठंतरी आमचा रोडची तयारी झाली, रोड बनवण्यात आला। त्याबद्दल आम्ही सिटी न्यूजचे आभार मानतो आणि गुड्डूभाऊ धर्माडेंनी आम्हाला खूप काही सहकार्य केलं। सिटी न्यूजच्या बातमीचा थेट परिणाम झाला असून प्रशासनाने तात्काळ हालचाल करत रस्त्याचे काम पूर्ण केले आहे। रहाटगाव परिसरातील संबोधी कॉलनी इथे राहणाऱ्या नागरिकांनी तब्बल 20 वर्षांपासून एका साध्या रस्त्यासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवले। पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात धूळ आणि रोजच्या प्रवासात होणारा त्रास नागरिकांच्या नशिबी होता। मात्र काही दिवसांपूर्वी सिटी न्यूजने या रस्त्याच्या दुरावस्थेवर सविस्तर बातमी प्रसारित केली। आम्ही संबोधित कॉलनीवरून बाबाराव सावळे बोलत आहोत। त्याच्यानंतर आमचे रोडच्या काही पूर्वीपासून समस्या खराब होती, पण सिटी केबलनं ती समस्या दूर केली। त्याच्यानंतर आता सध्या आमची नाल्याची समस्या आहे आणि गार्डन आहे। गार्डनची समस्या जवळपास लहान मुलांसाठी खेळण्यासाठी अवघड आहे। त्यासाठी अभ्यासिका आम्हाला तिथं ओपन फेससाठी अभ्यासिका पाहिजे। हे सहकार्य फक्त सिटी केबलनं केलेलं आहे आणि सिटी केबलचे आम्ही धन्यवाद करतो। बातमी प्रसारित होताच प्रशासनाने तात्काळ दखल घेतली आणि कोणताही विलंब न करता रस्त्याचे काम सुरू करण्यात आले। अवघ्या काही दिवसात हा रस्ता पूर्ण करण्यात आला असून आता स्थानिक नागरिकांना सुरक्षित आणि सोयीस्कर मार्ग उपलब्ध झालाय। सर नमस्कार, मी श्रीमती शीला राजभोज दुपारे, संबोधी कॉलनी रहाटगाव अमरावती येथे राहते। सर आमची समस्या एकच आहे की आता 20 वर्ष झाले आमचा रोडही नव्हता, नाल्या नव्हत्या आणि स्ट्रीट लाईट पण नव्हते। तर आता आपले नवीन नगरसेवक धर्माळे सर यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या, तिथपर्यंत आले आणि आमचा रोड आता 2 दिवस झाले सुरू झालेला आहे। तर आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत आणि सिटी चॅनल आम्ही तुमचे पण आभारी आहोत सर। माझ्या सगळ्या महिला मंडळ तुमच्या आभारी आहोत। शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्णवाहिका आणि रोजच्या ये-जा करणाऱ्यांसाठी हा रस्ता मोठा दिलासा देणारा ठरला आहे। स्थानिक नागरिकांनी सिटी न्यूजचे विशेष आभार मानत आमचा आवाज तुमच्यामुळे प्रशासनापर्यंत पोहोचला अशी भावना व्यक्त केली। मी मीना राजेंद्र राऊत बोलते संबोधी कॉलनीवरून। आम्हाला आता रोड झालेला आहे। आम्हाला ज्येष्ठ नागरिकांसाठी थोड्या खुर्च्या पण पाहिजे होत्या इथे साईडनी बसायसाठी, त्यांना खूप त्रास होते ना, इकडे तिकडे फिरतात आणि बसायला काहीच नाहीये म्हणून। आणि अभ्यासिका पण रोड झाला, सांगा रोड झाला। आम्ही सिटी न्यूजचे खूप खूप आभारी आहे आणि जे आमच्यासाठी आम्हाला नगरसेवक धावून आले त्यांचे खूप खूप आभारी आहे।